गीता अध्याय 6 श्लोक 43. तत्र तं बुद्धिसंयोगल्लभते पौर्वदेहिकं यत ते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नंदन. तत्र तं तवर आघात तवरच्या अनुस्वाराचा म, बुद्धिसंयोगल बूवर आघात घ्यायचा, सच्या अनुस्वाराचा य असा उच्चार होतो, गच्या अनुस्वाराचा ल असा उच्चार होतो. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यत ते च ततो भूयस, भू दीर्घ आहे, विसर्गाचा अर्धा स म्हणायचा, संसिद्धौ सवरच्या अनुस्वाराचा औ उच्चार करायचा, संसिद्धौ सीवर आघात, कुरु नंदन. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं 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 यत ते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नंदन. 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 तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यत ते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नंदन. संधी विग्रह. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यत ते च ततः भूयः संसिद्धौ कुरु नंदन. तत्र म्हणजे तिथे, तं म्हणजे तो, बुद्धिसंयोगम म्हणजे बुद्धीला जो मागच्या जन्मामध्ये समत्व योगाचा संयोग झालेला असतो तो, लभते म्हणजे लाभतो, पौर्वदेहिकम म्हणजे पूर्व शरीरातील पूर्वजन्मातील, यतते म्हणजे प्रयत्न करतो, च म्हणजे आणि, ततः म्हणजे त्यानंतर, त्याच्या पुढे, त्याच्या प्रभावामुळे असा पण अर्थ आहे, भूयः म्हणजे पुन्हा एकदा, संसिद्धौ म्हणजे सिद्धी प्राप्त करण्यासाठी, कुरुनंदन म्हणजे हे कुरुनंदन अर्जुना. अन्वय. तत्र पौर्वदेहिकं तं बुद्धिसंयोगं लभते च कुरुनंदन तथा संसिद्धौ भूयः यतते. तेथे पूर्वजन्मातील किंवा पूर्व शरीरातील तो बुद्धिसंयोग म्हणजे समत्व बुद्धिरूपी योग संस्कार त्याला लाभतो, प्राप्त होतो, आणि हे कुरुनंदना त्यानंतर त्या पूर्व संयोगामुळे, बुद्धिसंयोगामुळे संसिद्धीसाठी म्हणजे परमात्मा प्राप्तीसाठी पुन्हा एकदा तो योगी प्रयत्न करतो. आपण आत्तापर्यंत विषय असा बघतोय की योगी जर योगभ्रष्ट झाला, योगाची संसिद्धी प्राप्त होण्यापूर्वी त्याला मृत्यू आला किंवा कुठल्याही कारणाने तो योगापासून दूर गेला तर त्याला काय गती मिळते हे भगवंतांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. योगफल म्हणून तो खूप काळ उत्तम लोकांमध्ये निवास करतो, त्यानंतर पुन्हा अत्यंत दुर्मिळ अशा जन्माला त्याला प्राप्त करून घेता येतं. श्रीमतांग आणि योगिनाम गेहे तो जन्माला येतो. त्यानंतर काय होतं, जन्मतःच ज्या घरांमध्ये उत्तम संस्कार आहेत, उत्तम साधना चालू आहेत, अशा घरांमध्ये त्याला जन्म आल्यामुळे बालपणापासून समत्व बुद्धियोग
त्याला प्राप्त होतो. ज्या घरांमध्ये सर्वांशी समत्वानी वागतायत, सर्वांशी व्यवहारसुद्धा सम आहे, लहान मोठं, गरीब श्रीमंत, धनवान आणि इतर पापी आणि पुण्यवान असे कुठलेही भेद न बघता सगळ्या जीवांशी केवळ परमात्माचे अंश ह्या दृष्टीने ज्या घरांमध्ये वावरलं जातं आहे, वागवलं जातं आहे, अशा घरांमध्ये त्याला मोठ्यांकडून तो बुद्धिसंयोग बघायला मिळतो, प्राप्त होतो. समत्वानी वागणं त्याला बालपणापासनं दिसतं आणि त्यामुळे मागच्या जन्मांमध्ये जो काही त्यांनी अभ्यास केलेला असतो, त्याचा जो बुद्धीवर संस्कार झालेला असतो, त्या संस्कारांचा त्याला पुन्हा एकदा आठव होतो. पौर्वदेहिकम म्हणजे पूर्वजन्मामध्ये त्यांनी बुद्धीला सम करण्याची जी साधना केलेली असते, ती साधना त्याला ह्या जन्मामध्ये चटकन जमते, कारण पूर्वसंस्कारांमुळे. आता एवढं होऊन पुरेसं नाही आहे, समत्व असावं हे कळलं आहे, पण तरीसुद्धा त्या योग्याला ह्या जन्मामध्ये पुन्हा एकदा प्रयत्न करावे लागतात, पुन्हा एकदा साधना करावी लागते. मग तुमची मागच्या जन्मातली साधना कुठली अर्धवट राहिली आहे हे भगवंताला माहिती असतं. भगवंत बरोबर तीच साधना पुढे चालू राहील असे योग घडवून आणतो. मग ते योग आल्यानंतर आपल्या सगळ्यांची गीतेचा अभ्यास मागच्या जन्मांमध्ये सुरू झालेला आहे, पण तो अर्धवट राहिलेला आहे आणि आता ह्या जन्मामध्ये तो आपल्याला पूर्ण करायचा आहे. भगवंतानी अनायासेनं आपल्यापर्यंत हे सगळं गीतेचं तत्त्वज्ञान आणून दिलेलं आहे. आणि मग आपलं काय आता कर्तव्य आहे, तर जे आपलं काम अर्धवट राहिलं आहे मागच्या जन्मांमध्ये, ते ह्या जन्मामध्ये पूर्ण करायचं. बारकाव्यानी आपल्यासाठी मी तर असं समजते की माझ्यासाठी गीता हेच माझं जीवनाचं तत्त्वज्ञान आहे किंवा गीता हेच माझी साधना आहे. आता हे कळल्यानंतर आपलं कर्तव्य असं आहे की बारकाव्यानी त्या ग्रंथाचा अभ्यास करणं, ज्या देवतेला तुम्ही मानता त्या देवतेचा जो काही संदेश आहे, आदेश आहे, तो चांगल्या प्रकारे आत्मसात करणं आणि त्याप्रमाणे जीवन जगण्याचा प्रयत्न करणं, हे सर्व प्रयत्न योग्याला करावे लागतात. नुसता बुद्धिसंयोग प्राप्त झाला म्हणजे संसिद्धी प्राप्त झाली असं होत नाही. आपल्याला आपली साधना मिळाल्यानंतर सातत्याने ती साधना पुन्हा पुन्हा करावी लागते. कशासाठी करायची? कुठल्याही प्रकारचा मान मरातब स्तुती मिळावी ह्यासाठी नाही करायची. संसिद्धौ म्हणजे परमात्म प्राप्तीसाठी. तुम्ही शोधायला जाऊच नका. जी काही तुमची साधना मागच्या जन्मांमध्ये अर्धवट राहिली असेल ती अनायासेनं तुमच्या समोर येईल. कोणी दासबोधाच्या अभ्यासातून भगवत प्राप्ती करून घेईल, कोणी ज्ञानेश्वरीच्या अभ्यासातून, कोणी गीतेच्या अभ्यासातून, कोणी नुसतंच कर्मयोग, निष्काम कर्मयोग करून भगवंताची प्राप्ती करून घेईल. कुठल्या मार्गाने आपण जात होतो पूर्वजन्मी हे आपल्यापेक्षा भगवंताला जास्त माहिती आहे आणि तो बरोबर त्याच मार्गावर त्या भक्ताला आणून सोडतो. भक्ताचं कर्तव्य असं आहे की त्याने त्या मार्गावर पुढे चालण्याचा प्रयत्न करायचा. भगवंताला त्याला जे जे सांगायचं आहे ते आत्मसात करण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली साधना तीव्र करायची, जेणेकरून ह्याच जन्मामध्ये भगवत प्राप्ती व्हायला हवी अशी तीव्र साधना योग्यानी चालू ठेवायची. संसिद्धीसाठी जो पुन्हा प्रयत्न करतो तो अर्थातच भगवत प्राप्ती करून घेतो. इथे दोन गोष्टी सांगितल्या की योग्याला पूर्वजन्माचे संस्कार ह्या नवीन जन्मामध्ये आपोआप जन्मतः किंवा बालवयात प्राप्त होतात. त्यानंतर त्यांनी परमात्मा प्राप्तीसाठी प्रयत्न करणं आवश्यक आहे असं भगवंतांनी सांगितलं. कुरुनंदन असं अर्जुनाला म्हटलेलं आहे. कुरुवंशीय राजांची अशी परंपरा होती की ते निष्काम कर्मयोगातून सिद्धी प्राप्त करून घेणारे राजे होते. अर्जुनाला तीच आठवण करून दिली भगवंतांनी इथे की तूही कुरुनंदन आहेस, कुलामध्ये जन्माला आलेला आहेस आणि कुरुकुलातल्या लोकांनी जशी अनेक जन्म साधना केली आणि भगवत प्राप्ती करून घेतली,
तशीच हे युद्ध ही तुझी साधना आहे. ह्या युद्धाला जर तू केलंस, हे जर युद्ध केलंस तरच तुला संसिद्धी प्राप्त होणार आहे. हे सांगण्यासाठी अर्जुनाला भगवंताने कुरुनंदन हे संबोधन वापरलेलं आहे. कुरुकुलात जन्माला आलेला कुरुवंशीयांमधला मुलगा अशा अर्थाने कुरुनंदन, नंदन म्हणजे मुलगा, कुरु म्हणजे कुरुवंशीय असं संबोधन वापरून भगवंतानी पुन्हा एकदा अर्जुनाला स्वकर्तव्याची जाणीव करून दिलेली आहे. आणि युद्ध करणं ह्यासाठीच तुला प्रयत्न करायचे. तुझी साधना हीच आहे की निष्काम भावनेने स्वतःचं कर्तव्य उत्तम करणं, हाच तुझा मार्ग आहे. त्या मार्गावर चालण्यासाठी तू प्रयत्न कर, म्हणजे तुला संसिद्धी प्राप्त होईल, असं भगवंताला अर्जुनाला इथे सांगायचं आहे. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. तत्र तं बुद्धिसंयोगं लभते पौर्वदेहिकं यत ते च ततो भूयः संसिद्धौ कुरु नन्दन. हरि ओम तत्सत्.